नमस्कार, मी अश्विनी माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात, खुश आहात, स्वतःची काळजी घेत आहात आणि निरोगी आहात. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. मला पूजा करायची आहे गुरुवारची. तसेच पूजा आटोपून मला वरदच्या स्कूलमध्ये पण जायचं आहे, कारण वरदच्या स्कूलमध्ये आहे आज त्यांचा स्पोर्ट डे. तर मी त्याला सांगितलं मी येणार आहे बघायला म्हणून. त्याला मी सकाळीच आवरून स्कूलसाठी पाठवलं आहे. आता मी पटकन पूजा वगैरे आवरून घेणार आहे आणि त्याच्या स्कूलमध्ये जाणार आहे. प्रथम मी देवाची भांडी घासायला घेणार आहे. तर मी भांडी घासताना लिंबू आणि मीठ हे एकत्र करून त्याने भांडी घासते, कारण तांब्याची आणि पितळेची भांडी त्याने खूप छान निघतात. आणि आपले जेवण करताना पिळून लिंबाच्या फोडी पिळल्यानंतर जे राहिलेले असतात सालं किंवा फ्रीजमध्ये जास्त दिवसाचे राहिलेले लिंब, ह्याचा उपयोग ह्याच्यासाठी होऊ शकतो. तुम्हाला दिसत असेल लिंबाने आणि मिठाने किती चांगले निघतात तांब्याचे आणि पितळेचे भांडे ते. पूजा करायची म्हटल्यावर भांडी घासण्यापासून खूप तयारी करावी लागते. तर माझी आता भांडी घासून झालेली आहे. मी आता ती पुसून सुकायला ठेवणार आहे आणि रांगोळी काढून घेणार आहे तोपर्यंत. आणि आता मी एक रांगोळी काढून घेणार आहे. माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे. एकदम थोड्या वेळात एकदम छोटीशी रांगोळी काढणार आहे मी, कारण या पूजेसाठी जेवढी तयारी करेल तेवढी कमीच पडते. पण मी आता एकदम छोटीशी रांगोळी काढणार आहे, कारण मला वरदच्या शाळेत जायचं आहे. आणि मी त्याला सांगितलं होतं की मी शाळेत येणार आहे. आणि लहान मुलांना कसं स्कूलमध्ये पॅरेंट्स आल्यावर खूप छान वाटतं. आणि तो स्पोर्टमध्ये आहे, मग त्याला ते आपण बघायला असल्यावर खूप छान वाटतं, म्हणून मला जायचंच आहे. तरी सकाळी उठल्यापासून माझी तयारी चालूच आहे. तर अशा प्रकारे आता माझी छोटीशी रांगोळी काढून झालेली आहे. मी आता पूजा करायला घेणार आहे. मी प्रथम महालक्ष्मीची पूजा करण्याआधी घरच्या देवांची पूजा करून घेणार आहे. तर माझी आता देवपूजा झालेली आहे. महालक्ष्मीची पूजा करताना प्रथम ज्या जागेवर पूजा करायची ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी, त्याच्यावर स्वस्तिक काढावे, त्याची पूजा करून त्याच्यावरती पाट मांडावा. नंतर त्याच्यावरती एक लाल वस्त्र अंथरून घ्यावे आणि जिथं आपल्याला महालक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे तिथे तांदूळ टाकून थोडेसे फोटो ठेवावा. नंतर तांदूळ टाकून गोलाकार पसरून घ्यावे आणि त्याच्यावरती कलश मांडावा. कलश मांडताना त्या पाण्यात एक नाणे, सुपारी आणि थोड्याशा दुर्वा टाकाव्यात. नंतर गणपती म्हणून एका तांदळावर सुपारीची पूजा करावी आणि त्या कलशाला आठी बाजूंनी हळदी कुंकवाची बोटे ओढून घ्यावी. त्या नारळाला पण हळदी कुंकू लावून घ्यावी
आणि पाटाभोवती रांगोळी काढून घ्यावी. मी आता एकदम पटकन होणारी अशी साधी सोपी रांगोळी काढणार आहे, कारण माझ्याकडे वेळ नाही आहे अजिबात. मला पटकन आवरून घ्यायचं आहे. तर मी एकदम ह्यावेळेस साध्या सोप्या पद्धतीने पूजा केलेली आहे. आपण पूजा कशीही केली तरी आपण म्हणजे मनात असलेली श्रद्धा खूप महत्त्वाची. त्यानंतर फुलांनी मी ते सजवून घेणार आहे. त्यानंतर दिवा धूप दीप लावून घेणार आहे. देवीला प्रसाद अर्पण करून पाण्याचा एक ग्लास भरून ठेवणार आहे तिथेच. आणि महालक्ष्मी व्रताची कथेचं पुस्तक वाचून घेणार आहे. तर माझं पुस्तक आता वाचून झालेलं आहे. आता माझी पूजा वाचून झालेली आहे आणि आता मी आवरून चाललेली वरच्या स्कूलमध्ये. त्यांचा स्पोर्ट डे, तर त्याचे स्पोर्ट वगैरे बघण्यासाठी मी चालली आहे स्कूलमध्ये. आम्ही चाललेलो आहे आता. वरदच्या स्पोर्ट बघून मी आत्ताच आली आहे आणि वरदला घेऊन नाही आली कारण त्यांचं टायमिंग 2चं आहे आणि मी लवकरच आले त्याच्यामुळे. आणि आता मला खूप भूक लागलेली आहे. मी पहिली माझा उपवास आहे आणि पहिली खिचडी बनवून घेणार आहे. शेंगदाणे भाजायला ठेवलेत. इथं बटाटा चिरून घेतला आणि मी सकाळीच खिचडी भिजायला घातलेली होती. शेंगदाणे आता भाजलेले आहेत ते मी काही का परत काढून घेणार आहे आणि बटाटा टाकते वाफवायला कढईत.
हे टाकायचे तूप. झाकण ठेवून बटाटा वाफून घ्यायचा. तोपर्यंत शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि मिरची बारीक करून घ्यायची. हा बटाटा आता शिजलाय का बघायचा. हा आता शिजलेला आहे चांगला. त्यात भिजवलेली खिचडी टाकायची. यात भिजवलेली खिचडी टाकायची, मिरची टाकायची आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा पाहिजे तेवढा. आणि खिचडी चांगली परतून घ्यायची. आता माझी खिचडी बनवून तयार झाली आहे आणि मिरची बारीक करतानाच मी मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे आता काही मीठ घालणार नाही आहे. तर आता नैवेद्य दाखवून खिचडी खायला घेते. तर आता मी खिचडी करून जाणार आहे वरदला आणायला. त्याचं टायमिंग झालेलं आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. चला तर बाय.